तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत। समाजसेवेचा वसा जपत गरजू नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या शिवसाम्राज्य प्रतिष्ठानानं एक स्तुत्य उपक्रम राबवला। प्रतिष्ठानाचे अध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे सटाणा नगर परिषदेचे नगरसेवक भूषण तानाजी सोनवणे यांच्या पुढाकारातून नागरिकांच्या सेवेसाठी शवपेटी आणि ऑक्सिजन मशीनचे लोकार्पण करण्यात आले। या साहित्याचं लोकार्पण सटाणा शहराच्या नगराध्यक्ष हर्षदा राहुल बाबा पाटील यांच्या हस्ते पार पडले। यावेळी नगरसेविका संगीता सोनवणे, कल्पना सोनवणे, मनीषा पवार तसेच नगरसेवक मयूर सोनवणे, राहुल पाटील, चेतन मोरे, विलास तंडगवाळ, अनिल पाकळे, संदीप खैरनार, चंद्रकांत सोनवणे, किरण नांद्रे, मोहित सोनवणे, किरण कर्डीवाल, सतीश विस्पुते, नंदुभाऊ पवार आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। शवपेटी ही केवळ एक सुविधा नसून दुःखाच्या क्षणी एखाद्या कुटुंबाला मिळणारा मोठा आधार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मृत व्यक्तींचा सन्मानपूर्वक अंत्यविधी करता यावा या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। समाज उपयोगी उपक्रमांमधून शिवसाम्राज्य प्रतिष्ठानानं पुन्हा एकदा सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधोरेखित केली आहे। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा। साम्राज्य प्रतिष्ठानाचे अध्यक्ष माननीय भूषण तानाजी सोनवणे नगरसेवक आणि त्यांच्या समवेत असलेली पूर्ण टीम, आमच्या वहिनी साहेब आणि नगराध्यक्षा माननीय आमच्या सूनबाई, तसेच आमचे सगळे आजी माजी विद्यार्थी आणि प्रतिष्ठानाचे सगळे सदस्य आणि आमच्याकडे नुकतेच आमचे मोठे बंधू रमेश दामोदर सोनवणे यांची आकस्मिक अटॅक येऊन मृत्यू झाला आणि त्या दिवशी रात्री जी आमची ओढाताण झाली शेव ठेवण्यासाठी, त्या पेटीमध्ये 3 पेट्या बदलवल्या आम्ही। शेवट मालेगावहून पेटी मागवली आणि त्यावेळेस भूषण रात्री 12:30-1 वाजता आला। म्हणजे काका काय म्हणतो, असं चालूच आहे, असे करणं पडे तसे करणं पडे। मग त्याला म्हटलं पाका भाऊ, म्हटलं काहीतरी आता म्हटलं। मग त्यांनी त्याच मिनिटात मला तिथं शब्द दिला, काका म्हणे आपणच पेटी मागून घेऊ म्हणे। आणि 13 दिवसाच्या आत त्यांनी सगळा तपास करून आणि ही पेटी आज इथं माझ्या डोळ्यासमोर आणलेली आहे। अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं काम आहे आणि तिचं आज लोकार्पण सुद्धा सर्वांच्या आपल्या साक्षीने होत आहे। असे प्रत्येक वार्डात 4 कोपऱ्यांमध्ये व्हावे आणि हीच माझी इच्छा आहे। अशीच सेवा तुमच्या सगळ्या तरुणांकडनं घडत राहावी आणि गावातल्या मंडळींनाही थोडंसं कौतुक करावं वाटेल। ही कौतुकास्पद झालेलं आहे। भूषणने अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि भूषणचं मानावं तेवढं मी अभिनंदन करतो। आणि भूषणचा स्वभाव करारी आहे, नेतृत्व चांगलं धाडीचं आहे आणि शब्द दिला तो पाळतो, असं हे बाणाचं नेतृत्व आहे। असंच बाणाचं नेतृत्व सगळ्यांनी अंगीकरण करावं आणि गावाचा विश्वास आपल्यावर टाकलेला आहे, ती सगळ्यांनी प्रगती करावी, गावाची समस्या सोडाव्या, एवढीच माझी प्रार्थना आहे।